नमस्कार. श्री शिव महापुराण उमा संहिता अध्याय क्रमांक 11 अन्नदानाचे महात्म्य. श्री गणेशाय नमः. व्यास सनत कुमारांना म्हणाले, हे प्रभो, पापी लोकांना यमलोकी जाताना मार्गावर अनेक प्रकारची दुःखे आणि यातना सहन कराव्या लागतात. म्हणून ज्या योगे लोक या मार्गाने सुखाने यात्रा करू शकतील असा काही उपाय असल्यास सांगा. सनत कुमार म्हणाले, व्यासजी, प्रत्येक मनुष्याला आपल्या शुभ व अशुभ कर्माचे फळ भोगावेच लागते. त्याशिवाय अन्य पर्यायच नसतो. म्हणून मी तुम्हाला सर्वांना हितकारक आणि इहपर सौख्य देणारे धर्म सत्कर्म समजावून सांगणार आहे. ते लक्षपूर्वक ऐका. या जगात श्रेष्ठ कर्मे करणारे कोमलचित्त दयाळू पुरुष भयंकर यममार्गावरून सुखाने प्रवास करतात. जे लोक श्रेष्ठ ब्राह्मणांना पादत्राणे किंवा खडावा देतात ते घोड्यावर बसून सुखाने यमलोकी जातात. जे छत्री देतात ते त्या मार्गावर छत्री घेऊनच प्रवास करतात. जे पालखी दान देतात ते रथात बसून जातात. शय्या आणि आसन देणारे छान आराम करत जातात. जे बागा तयार करतात, गर्द सावलीचे वृक्ष लावतात किंवा मार्गाच्या कडेला वृक्षारोपण करतात, ते भर उन्हातही झाडांच्या सावलीतून कोणत्याही प्रकारचे कष्ट न होता यमलोकी जातात. पुष्पवाटिका निर्माण करणारे लोक पुष्पक विमानातून जातात. देवाचे मंदिर निर्माण करणारे लोक या मार्गावर घरात राहतात व पुढे जातात. जे साधू सज्जनांसाठी तपस्व्यांसाठी आश्रम तयार करतात, अनाथांसाठी घरे बांधून देतात, तेही या मार्गावर घरात राहतात. जे लोक देव, गुरु, ब्राह्मण, माता, पिता व अग्नी यांची पूजा करतात ते स्वतःही पूज्य होतात आणि त्यांच्या इच्छेनुसार अनुकूल मार्गाने सुखाने प्रवास करत यमलोकी जातात. दीपदान करणारे सर्व दिशांना प्रकाशित करत जातात. गृहदान करणारे व आसरा देणारे रोग शोकरहित होऊन यात्रा करतात. गुरुजनांची सेवा करणारे विश्रांती घेत घेत जातात. दुःखी व अनाथ ब्राह्मणांना दान देणारे व सहाय्य करणारे आपल्या घरी जावे तसे आनंदाने जातात. गोदान करणारे त्यांना मनोवांछित सर्व वस्तू प्राप्त होतील अशा समृद्ध मार्गाने जातात. त्यांनी इहलोकी जे काही अन्न व जलदान दिले असेल ते त्यांना प्राप्त होते. जे दुसऱ्यांना पाय धुण्यासाठी पाणी अर्थात पाद्य देतात ते पाण्याची सुविधा असलेल्या मार्गाने जातात. जे ब्राह्मण, गुरुजन, अतिथी, आदरणीय पुरुष त्यांचे पाय चेपतात, त्यांच्या पायांना तेल मालिश करतात, उटणे लावतात, ते घोड्यावर बसून जातात. व्यासजी, जे लोक पाद्य म्हणजे पाय धुण्यास पाणी, अभ्यंग म्हणजे सुगंधी तेल व उटणे इत्यादी, दीप, अन्न आणि घर दान देतात त्यांच्याकडे यमराज जातच नाही. सुवर्ण, चांदी आणि रत्ने दान करणारा मनुष्य दुर्गम स्थाने पार करत सहजतेने यमलोकी जातो. तेथून स्वर्गलोकी जाऊन अनेक प्रकारचे सुखोपभोग प्राप्त करतो. सर्व दानांमध्ये अन्नदानाचे महत्त्व फार थोर आहे. अन्न हे तात्काळ तृप्त करणारे, प्रत्येकाला प्रिय असणारे तसेच बल आणि बुद्धी वाढवणारे आहे. अन्नापासूनच पाणी उत्पन्न होतात आणि अन्न नसेल तर मरण पावतात. रक्त, मांस, मेद, अस्थि, वीर्य हे सर्व घटक अन्नानेच वाढतात. वीर्यापासून जीवोत्पत्ती होते, म्हणून जग अन्नमय आहे असे म्हणतात. सुवर्ण, रत्ने, हत्ती, घोडे, स्त्री, पुत्र, फुले, अंगराग असे सर्व प्रकारचे सौख्य असले तरी भुकेने व्याकुळ झालेला मनुष्य त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. गर्भस्थ शिशु, लहान बालक, तरुण, प्रौढ, वृद्ध, पशु, पक्षी, कीटक, पतंग, देव, दानव, राक्षस या सर्वांनाच भोजन हवे असते. सर्व रोगांमध्ये क्षुधा हीच प्रबळ व्याधी आहे. ती अन्नरूपी औषधानेच बरी होते. भुकेसारखे कोणतेच दुःख नाही. म्हणून अन्नदान हे महान पुण्यकर्म आहे. शास्त्रांमध्ये अन्नदात्याला प्राणदाता म्हटले आहे आणि प्राण हे सर्व जीवमात्रांचे सर्वस्व असल्याने
अन्नदानाने त्या सर्व दानांचे फळ मिळते. एखाद्याचे अन्न खाऊन पुष्ट झालेला मनुष्य निरंतर सत्कर्मे करत असेल तर त्याचे अर्धपुण्य दात्याला आणि अर्धपुण्य त्याला स्वतःला प्राप्त होते, यात संशय नाही. अन्नदात्याला इहलोकी आणि परलोकी स्त्री वाहनादी सर्व सुखे आणि त्रैलोक्यातील श्रेष्ठ भोग प्राप्त होतात. शरीर हे धर्मादी चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारे साधन आहे. म्हणून त्याचे रक्षण करणे, उत्तम अन्न ग्रहण करून त्याचे पोषण करणे हेही मनुष्याचे आद्य कर्तव्यच आहे. अन्न हे परब्रह्म आहे. सर्व जग अन्नानेच धारण केलेले आहे. बळ, प्राणादी सर्व गोष्टी अन्नातच अधिष्ठित आहेत. सर्व लोक अन्नाची प्रशंसा करतात, म्हणून अन्नदानासारखे कोणतेही दान नाही. अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. ज्याला ऐश्वर्याची इच्छा आहे त्याने आपल्या कुटुंबियांना थोडा बहुत त्रास झाला तरी भिक्षुक, महात्मा, ब्राह्मण, साधुजन यांना अन्न द्यावे. जो मनुष्य द्वारी आलेला याचकाला, ब्राह्मणाला, दुःखिताला अन्नदान करतो तो परलोकात सहाय्यभूत होणारा सुखदायक निधीच जमवत असतो. जो गृहस्थ मध्यान्ह समय घरी आलेल्या अतिथीची, ब्राह्मणाची, पांथस्थाची सहज भावाने विचारपूस करतो, त्याचा आदर सत्कार करतो, त्याला भोजन देऊन तृप्त करतो, त्या गृहस्थाला ऐश्वर्य, अभिवृद्धी, इह परलोकी उत्तम सौख्य या सर्व गोष्टींचा लाभ होतो. म्हणून द्वारी आलेल्या कोणावरही रागवू नये, त्याची निंदा करू नये, त्याला अपमानित करून हाकलून देऊ नये. कुत्रा आणि चांडाळ यांना केलेले अन्नदानही फुकट जात नाही. त्या सत्कर्माचे फळ मिळतेच मिळते. जो मनुष्य थकलेल्या, भागलेल्या, अपरिचित पथिकाला दयाभावनेने अन्न देतो त्याला समृद्धी प्राप्त होते. हे महामुने, जो मनुष्य देवांना, ब्राह्मणांना, पितरांना आणि अभ्यागतांना अन्नाने तृप्त करतो त्याला महान पुण्यफल प्राप्त होते. ब्राह्मण असो की क्षुद्र, अन्नदानाचे दोघांसाठी सारखेच महत्त्व आहे. भुकेलेल्या मनुष्याकडे त्याचे नाव, गाव, कुळ, गोत्र, शाखा, स्वाध्याय, देश आदी कसलीही चौकशी करू नये. जो मनुष्य ब्राह्मणाने मागणी करताच त्याला भोजन देतो तो कल्पांतापर्यंत स्वर्गलोकी राहतो. अन्नदात्याच्या सर्व इष्ट इच्छा इहलोकी व स्वर्गलोकी पूर्ण होतात. अन्नदान करणारा उदार महात्मा स्वर्गामध्ये अत्यंत तेजस्वी आणि पांढऱ्या शुभ्र महालात राहतो. तो प्रासाद सर्व प्रकारच्या सुख साधनांनी युक्त असतो. तेथे त्याला जे हवे ते प्राप्त होते. त्याच्या शयन मंदिरात सुवर्णासमान दैदिप्यमान शय्या असते. अंगणांमध्ये कल्पवृक्ष आणि सोन्याची विहीर असते. त्या प्रासादातील कोठारे अन्नधान्यांनी, वस्त्रभूषणांनी भरलेली असतात. तेथे दूध, तूप इत्यादी पदार्थांची विपुलता असते. त्या प्रासादाचा परिसर अतिशय रमणीय असतो. तेथे तो सुखाने राहतो आणि आनंदाने विहार करतो. अन्न देणाऱ्या पुण्यात्म्यांना इहलोकी परम ऐश्वर्य प्राप्त होते आणि दिव्यलोकी स्थान मिळते. म्हणून प्रत्येकाने स्वहिताचा विचार करून अन्नदान करावे. अन्न हेच ब्रह्मा आहे, अन्न हेच विष्णू आहे आणि अन्न हेच शिव आहे. त्याच्या दानाने कल्याणच होते. एखादा दुष्कर्मरत मनुष्य आधी मोठी पापे करून नंतर सन्मार्गरत झाला, अन्नदान करू लागला तर तोही पापमुक्त होऊन स्वर्गलोकी जातो. अन्न, पाणी, वस्त्र, शय्या, छत्र, आसन, अश्व आणि धेनू या 8 वस्तूंचे दान यमलोकी अत्यंत प्रशंसनीय मानले गेले आहे. ही दाने देणारा मनुष्य विमानात बसून यमधर्माच्या नगरीस जातो. दानाने सृष्टीचक्र सुखप्रद रीतीने चालते. हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन मनुष्याने दानधर्म करणे योग्य आहे. हे महामुने, जो मनुष्य अन्नदानाचे महात्म्य सांगणारे हे निर्मळ आख्यान वाचतो व इतरांनाही सांगतो तो समृद्ध धनवान होतो. जो मनुष्य श्राद्ध समयी अन्नदानाचे अक्षय महात्मा ऐकतो किंवा ब्राह्मणांना ऐकवतो त्याचे पितर
परम संतुष्ट होतात, त्याला उत्तम आशीर्वाद देतात. अध्याय 11 समाप्त.